तर सध्या भारताकडून पाकिस्तानमध्ये हे दहशतवाद विरोधी हल्ले केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर हे जोडले गेलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण या संदर्भात त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात। अभय सर, ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर हे भारताकडून राबवण्यात आलं आणि त्यानंतर अगदी काहीच वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असे म्हणाले की ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाहीये। आता भारताची पुढची या पद्धतीची कारवाई कशी असेल? आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे मॅडम। एक गोष्ट म्हणजे काल जेव्हा प्रेस ब्रीफिंग झालं त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ऑपरेशन सिंदूर संपलेलं आहे, पण ते आम्ही सस्पेंड केलेलं आहे, ते पूर्णपणे संपलेलं नाही आणि जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा ते आम्ही रिवाईव्ह करू। आणि आज जेव्हा सर्व पार्टी मीटिंग झाली त्याच्यानंतर राजनाथ सिंगने सांगितलं की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते संपलेलं नाही, आम्ही पाकिस्तानच्या रिस्पॉन्सची वाट पाहतो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊ। पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की त्याच्या आधी काल रात्री म्हणजे 7 आणि 8च्या रात्री पाकिस्तानने आपल्या 15 ठिकाणांहून भारताच्या 15 ठिकाणांवर हल्ला केला मिसाईल्सचा। तो मिसाईलचा हल्ला पूर्णपणे नाकामयाब झाला। पहिल्यांदा सकाळी 2 मिसाईलचे अवशेष जे होते ते अमृतसरच्या एका शेतामध्ये सापडले आणि नंतर हळूहळू प्रत्येक ठिकाणून यायला लागलं की हे मिसाईल आलेले आहेत आणि मी ते मारलेले आहेत। तर आता ते सगळे आपण अवशेष जमा करतो आहोत। बऱ्याच ठिकाणी त्या अवशेषांवर चीनी मार्किंग दिसत आहे, त्यामुळे चीननी पाठवलेले मिसाईल्स आहेत का, P-10 आहेत का, दुसरे कुठले आहेत त्याच्यावर आता आपण विचार करू। दुसरी गोष्ट अशी आहे की ही जेव्हा गोष्ट झाली त्याच्यानंतर भारताने सकाळच्या वेळेला आपले ड्रोन लॉन्च केले। हे इस्रायली हॅरोप ड्रोन्स होते, ते आता थोड्या वेळापूर्वी आपल्या चॅनेलवर त्याच्याबद्दल सांगण्यात आलं, पण हे बहुतेक करून सुइसाईड ड्रोन होते। कारण 1-2 ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं की आकाशामध्ये काळं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह दिसत आहे आणि ते पडलं। खास करून लाहोरमध्ये त्यांनी दाखवलं होतं, आपल्या लोकांनी ते चित्रण केलं असेल आहे, तर ते खाली पडलं आणि मोठा स्फोट झाला। पण बाकीच्या ठिकाणी त्यांनी नॉर्मल ड्रोन्स, रेकी ड्रोन्स किंवा जे दुसरे असतात की गो फायर अँड कम बॅक ते वाले ड्रोन्स पाठवले होते। त्याची कल्पना नाही। हॅरोपच्या 3 क्वालिटीज आहेत। एक म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ड्रोन असतं, ते सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ड्रोन म्हणजे गेल्यानंतर तिथे ते हल्ला करतं आणि हल्ला केल्यानंतर ते स्वतः नष्ट होऊन जातं, त्याच्यावर तुम्ही स्फोटकं लावलेली असतात। दुसरं असतं की मीडियम रेंज ड्रोन असतं, ते जाऊन तिथे जातं आणि मग परत येतं। पहिल्याची एन्ड्युरन्स जी आहे ती 7 ते 8 तासाची असते, दुसऱ्याची 18 तासाची असते आणि तिसरं लॉंग डिस्टन्स लॉंग ड्युरेशन ड्रोन त्याची 52 तासाची असते। हे बहुतेक करून सर्वेलन्स ड्रोन असतं, त्याच्या मदतीलाही बाकीचे ड्रोन्स असतात। तर हे ड्रोन्स आपण पाठवले आणि त्यांची जी एक्झॅक्ट सिस्टीम होती, जी जिथे कुठे त्यांनी मारा केला, आपल्याला ड्रोनद्वारे जे काही खबऱ्या मिळाल्या किंवा ड्रोननी जे आपल्याला इंटेलिजन्स पाठवलं त्या इंटेलिजन्सच्या द्वारे आपण त्यांच्यावर हल्ला केला आणि बरोबर आपण तिथे मारलेल्या त्यांना। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा एक वेल कॅलिब्रेटेड अटॅक होता। जिथनं आपल्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणच्या मिलिटरी इस्टॅब्लिशमेंटला आपण लक्ष केलेलं आहे। दुसऱ्या सिव्हिलियन एरियाला कुठलाही आपण धक्का लावलेला नाही आहे। मध्ये काहीतरी बातमी आली होती की रावलपिंडीचं स्टेडियम जे आहे ते उद्ध्वस्त झालं, तिथे उद्ध्वस्त होण्याचा प्रश्न नाही आहे, कारण आपण तिथे हल्ला केलेलाच नाही आहे। तर हे जे आहे ते आता भारताने दाखवून दिलं की ते किती प्रगत आहेत पाकिस्तानच्या बनस्बत। आता दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी सध्याची परिस्थिती आहे, तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन की एक भ्रमाचा भोपळा आपण फोडलाय किंवा भ्रमाच्या फुग्याला आपण एक चाचणी लावलेली आहे। कारण पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि इथल्या सरकारने पाकिस्तानी जनतेची इतकी दिशाभूल केलेली होती की भारत के ही नहीं फोटो उनको तो हम ऐसे ही फसल देंगे वगैरे त्यांनी काय जे सांगितलं होतं ते एका रात्रीमध्ये त्यांचं ड्रम तो फुटला, भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्या खासदाराला संसदेमध्ये रडण्याची वेळ आली। फक्त रडला एवढंच नाही तर त्यांनी अल्लाला सांगितलं
की अल्लाह हमारे ऊपर मेहरबानी करो, हमको इस दुर्गत से निकालो. तर हे जे आहे ते आपण दोन गोष्टी जगाला दाखवून दिलेल्या आहेत की जेव्हा आपल्यावर हल्ला होतो तेव्हाच आपण त्याला रिप्लाय देतो, तीच आपण रिप्लाय देत नाही. काल रात्री आपण तेच केलं होतं, आज सकाळी पण आपण तेच केलं. निश्चित. अभय सर, ज्या पद्धतीने आपण सध्या तुम्ही जसा उल्लेख केला की पाकिस्ताननं भारताच्या 15 ठिकाणी हल्ला केला, जर पाकिस्ताननं आता पुढे देखील असाच हल्ला करण्याचं ठरवलं तर भारतातली अशी कुठली प्रमुख शहरं असतील किंवा अशी कुठले प्रमुख टार्गेट असतील पाकिस्तानकडून त्या ठिकाणी हल्ले करण्याची शक्यता आहे? निश्चित. त्यामुळे अभय सरांना आपण या संदर्भातली आणखी माहिती घेणारच आहोत. अभय सर, ज्या पद्धतीनं आता पाकिस्तानकडून देखील या हल्ल्यासंदर्भात आता चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे, पाकिस्तानकडून देखील हल्ले करण्यात येत आहेत. जर पाकिस्ताननं आता भारतातली काही शहरं ही टार्गेट करण्याची ठरवली तर ती शहरं नेमकी कुठली असू शकतात? तर या संदर्भात आपण आणखी तपशील अभय सरांकडून घेणारच आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे अभय सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र सध्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण भारतातून जल्लोष साजरा करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं चित्र सध्या पाहायलाच मिळते. यातच काहीच वेळापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं म्हटलेलं आहे. भारतावर होणारा हल्ला परतवण्यासाठी S-400 सुदर्शन चक्राचा वापर करण्यात आला. हे हल्ले परतवण्यात S-400 सुदर्शन चक्र प्रणाली ही यशस्वी ठरली आहे. भारतीय सैन्याकडून हार्पी ड्रोनचा वापर देखील करण्यात आलाय. त्यामुळे पाकिस्तानकडून जे हवाई हल्ले करण्यात आले त्यामध्ये आता भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 याची प्रणाली ही यशस्वी ठरल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर भारतीय सैन्याकडून हार्पी ड्रोनचा देखील वापर करण्यात आलाय. भारताकडून देखील सध्या पाकिस्तानच्या जे हल्ले केले जात आहेत, पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले जात आहेत त्याला चोख प्रत्युत्तर हे देण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या पाकिस्तानमध्ये धास्तीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय सैन्याकडून हार्पी ड्रोनचा वापर केला जातोय. त्यातच भारताचं सुदर्शन चक्र यानं प्रमुख भूमिका बजावल्याची देखील सध्या पाहायला मिळतंय. तर जो हवाई हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला, हे हल्ले परतवण्यासाठी S-400 सुदर्शन चक्र प्रणाली ही यशस्वी ठरलेली आहे. तर हेच ते सुदर्शन चक्र ज्यामुळे पाकिस्तानमधून जे हवाई हल्ले करण्यात आले त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर करण्यात आला. तर भारताच्या या सुदर्शन चक्रासंदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर S-400 मिसाईल सिस्टीम सर्वात शक्तिशाली आणि घातक आहे. कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात S-400 हे सक्षम आहे. तर मिसाईल रशियाकडून खरेदी करण्यात आलेत. अत्याधुनिक फायटर जेट्सलाही मारून पाडण्याची S-400 मध्ये क्षमता आहे. त्याचबरोबर S-400 एका वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकतं. पाकिस्तान चीनकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करण्याची S-400 मध्ये क्षमता आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडले गेलेत. अभय सर, ज्या पद्धतीने मी मगाशी विचारलं की पाकिस्तानकडून सध्या भारतात हवाई हल्ले केले जात आहेत, याच पार्श्वभूमीवर जर पुढे देखील पाकिस्ताननं असेच हवाई हल्ले सुरू ठेवले किंवा हल्ला करण्याचा विचार केला तर भारतातील अशी कुठली प्रमुख शहर आहे जे पाकिस्तानसाठी मुख्य टार्गेट असतील? एकाहत्तरच्या लढाईमध्ये पाकिस्तानने आपल्या 8 एअरफील्डवर हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये आतलं आग्र्याचे एअरफील्ड सुद्धा होतं. आणि आज ज्या एअरफील्डवर हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये अवंतीपूर आहे जे व्हॅलीमध्ये आहे, त्याच्यानंतर जालंधरचं आहे, आदमपूरचं आहे, जोधपूरचं आहे, जैसलमेरचं आहे, भुजचं आहे
आणि 2-3 एअरफील्ड अजून आहेत. त्या सगळ्या एअरफील्डवर पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत आणि आपली मिसाईल सिस्टीम तिथे मारण्याचा त्यांनी ट्राय केला. अमृतसरवर सुद्धा त्याचा हल्ला झालेला आहे. तर हे जेव्हा आपण पाहतो की त्यांनी जो प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक 71 मध्ये केला होता, तोच प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक आज त्यांनी रात्रीच्या वेळेला करून पाहिला की त्यावेळेला तर संध्याकाळी केला होता 5:30 ते 6च्या दरम्यान, आणि यावेळेला त्यांनी रात्री केलाय की रात्रीच्या अंधारामध्ये आपण यांना जर नष्ट केलं तर उद्या कदाचित आपल्याला आपला एअर स्ट्राईक करता येईल आहे. पण ते आपण त्यांचे, जसं मी मगाशी म्हटलं, भ्रमाचा भोपळा आपण फोडलेला आहे. आता याच्यानंतरची जी स्टेज असते ती म्हणजे एअर स्ट्राईकची आहे, कारण त्याने आधी मिसाईल स्ट्राईक केला, नंतर त्यांनी ड्रोनचा पहिले स्ट्राईक केला होता. आता हा तिसरा जो उठतो आहे प्रकार, तो म्हणजे फक्त एअर स्ट्राईकचा आहे. तर ते एअर स्ट्राईक करू नाही शकणार, कारण आपले इंटरसेप्टर सगळीकडे लागलेले आहेत आणि आपली जी प्रणाली आहे, एअर डिफेन्स प्रणाली, जी एअर डिफेन्स सिस्टीमची असो किंवा हँडहेल्ड रडारची असो, त्या दोन्ही याच्यामध्ये आपण त्यांच्यापेक्षा अतिशय प्रगत आहोत. त्याचा एक फायदा आपल्याला होईल की चीननी त्यांना जी काही ही प्रणाली दिलेली आहे ती कुचकामी ठरते आहे, आणि त्याचा फायदा आपल्याला कदाचित चीनशी जर लढाई झाली तर अरुणाचल आणि लडाखमध्ये मिळू शकतो. निश्चित. अभय सर, ज्या पद्धतीनं आपण आता पाहिलं, जसं तुम्हीही उल्लेख केला की सध्या भारताची एअर डिफेन्स प्रणाली ही मोठ्या प्रमाणात सुसज्ज करण्यात आली आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर भारताची ज्याही देशांशी युद्ध झालेली आहेत त्या तुलनेत आज भारतीय सैन्य कशा पद्धतीनं सुसज्ज करण्यात आलंय? भारतीय सैन्य अतिशय प्रगत झालेलं आहे. आमच्या वेळेला इतकं प्रगती नव्हती. कुठलंही ज्या वेळेला अटॅक केले किंवा आम्ही जेव्हा आम्हाला क्लोज सपोर्ट दिले बांगलादेशमध्ये इंडियन एअरफोर्सनी, तेव्हा त्यांना आमच्या जवळ येऊन फायर करावं लागायचं. आता जवळ येण्याचा प्रश्नच येत नाही. काल जे रायफल्सनी आपले मिसाईल दागले ते साधारण 15-20 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर आतनं दागले होते आणि ते बरोबर लक्ष्यावर जाऊन पडले. तर तसं जे आहे ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान झालेलं आहे. तुम्हाला स्वतःला जायची वॉर झोनमध्ये गरज पडत नाही. तुम्ही सध्या ड्रोन वॉरफेअर करू शकता. आपण त्याच्यामध्ये सध्या फक्त पाईक आहोत. खरी ड्रोन वॉरफेअर जी आहे ती रशिया आणि युक्रेनमध्ये चालू आहे, पण ती आपण अंगीकारू यामध्ये मला शंका नाही आहे. निश्चित. अभय सर, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी तुमच्याकडून या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आपल्याकडून संवाद साधायचा आहे. मात्र आता एक मोठी बातमी सध्या समोर येते. बागलिहार धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेत. भारताकडून पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक करण्यात येत असल्याची शक्यता आहे, कारण पाकिस्तानला जर या धरणाचे दरवाजे उघडले तर महापूर देण्याचा हेतू असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे. बागलिहार धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आले. जे दरवाजे बंद करण्यात आले होते त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र आता बागलिहार धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे. त्यामुळे भारताकडून कुठेतरी पाकिस्तानवरती आता वॉटर स्ट्राईक करण्यात येतोय का, अशी शक्यता आहे. निश्चित. त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात आपण आणखी संवाद साधूयात. आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत. अभय सर, जशी माहिती सध्या समोर येते, बागलिहार धरणाचे सर्व दरवाजे हे उघडण्यात आलेत. आता कुठेतरी भारताचा पाकिस्तानवरती हा वॉटर स्ट्राईक असू शकतो. हा, याला वॉटर स्ट्राईक नाही म्हणता येणार मॅडम. आपण वॉटर स्ट्राईक केला होता जेव्हा धरणाचे दरवाजे बंद केले होते आणि चिनाब नदी पूर्ण कोरडी पडलेली होती. आणि आता जे आपण दरवाजे उघडलेले आहेत ते आपल्या इथे पाण्याचा साठा मोठा झाला असेल. चिनाब ही याच्यातनं येते, पहाडांमधनं निघते आणि तिथे सध्या जे आहे ते बर्फ वितळत आहे, त्यामुळे ते पाणी खाली येत आहे. बलिहार जे धरण आहे ते पूर्णपणे भरलेलं असेल तर त्या भरलेल्या धरणाला मोकळीक देण्याकरता किंवा त्याच्यावरचं दडपण दूर करण्याकरता हे त्यांनी दरवाजे उघडले असावे असा माझा अंदाज आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की याचे पूर्ण दरवाजे जर उघडले तर पाकिस्तानचं जे धरण आहे मुरारकेचं, ते धरण उद्ध्वस्त होईल, कारण तेवढं त्याच्याकडे साठा नाही आहे करण्याचा. आणि ते आपल्या चिकन नेक पासनं फक्त 16 किलोमीटर अंतरावर दूरवर आहे ते. निश्चित.
अभय सर, एकंदरीतच पाकिस्तानकडून जे हवाई हल्ले करण्यात आले ते परतवण्यासाठी भारताचं सुदर्शन चक्र हे सगळ्यात महत्त्वाचं पाहायला मिळालं. या सुदर्शन चक्राची नेमकी विशेषतः अशी वैशिष्ट्य काय आहेत? वैशिष्ट्यात असं आहे की हे लॉंग रेंज आहे. म्हणजे पाकिस्तानमधनं जे साधारण याची रेंज जी आहे ती 200 किलोमीटरच्या वर आहे. एका वेळेला ते 72 टार्गेट एंगेज करू शकतं. त्याच्यामुळे त्याचे रडार इतके पॉवरफुल आहेत की 72 ठिकाणांहून जरी मिसाईल निघाले किंवा विमानं निघाली किंवा ड्रोन्स निघाले तरी सुद्धा ते त्याला ट्रॅक करू शकतात आणि त्याच्यावर फायर करू शकतात. एवढं जर असेल तर पण एक गोष्ट मात्र आहे की S-400 जी आहे त्याची संख्या आपल्याकडे फार कमी आहे. आपल्याकडे फक्त 3च स्क्वॉड्रन आहे. त्याच्यापैकी 2 पूर्ण पोचलेले आहे, एक अर्धाच आलेला आहे आणि पुढे रशियानी अजून आपल्याला द्यायला त्याची करार आपला झालेला नाही आहे. एकंदर आपल्याला 7 स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. त्याच्यापैकी 3 आपल्याकडे येतात आहेत. तर त्याच्यामुळे जे आहे ते सध्या आपल्याला आहे त्याच्यात भागवावं लागेल. पण आपल्याकडे रशियानी दिलेली आणि इस्रायलने दिलेली हँडहेल्ड जी अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स आहेत ती इतकी आणि अँटी मिसाईल्स आहेत ती इतकी पॉवरफुल आहेत की जो एक इन्फंट्रीचा माणूस आहे, सोल्जर आहे, तो सुद्धा खांद्यावरनं फायर करून दुसरं मिसाईल मारू शकतो. निश्चित सर, इस्रायलचं जे आर्यन डोम प्रणाली आहे त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 ही त्याच पद्धतीनं काम करते का? ती त्याच्यापेक्षा चांगली प्रणाली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, इस्रायलमध्ये आज एक आयर्न डोम आहे. इस्रायलमध्ये आज अमेरिकन दिलेलं थार्ड पूर्ण एअर डिफेन्स प्रणाली आहे. पण सौदी अरेबिया हुतीनी येमेनमधनं मारलेलं मिसाईल त्यांच्या तेल अविवच्या एअरफील्डच्या अगदी जवळ म्हणजे साधारण 200 मीटर दूर पडलेलं होतं. हे आपल्याला विसरून चालणार नाही. जरी ही प्रणाली खूप प्रभावी असली तरी कुठनं ना कुठनं याच्यामध्ये पळवाट काढता येते. हे या पर्टिक्युलर इन्सिडेंट्सवरनं आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावर उपाय शोधावा लागेल आणि जनरली इंडियन आर्मीच्याही हे लक्षात आलं असेल तर ते याच्यावर नक्कीच उपाय शोधतील.